नमस्कार, मी मनोशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बघूयात बातम्या विस्तारानं. अजित पवार गटाचा पदाधिकारी चौक सभेत मडकं फोडत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. मलिदा गँगच्या सदस्यांनी मडकं फोडलं का असा सवाल रोहित पवारांनी केलाय. मडकं कधी फोडलं जातं हे तुम्हाला माहित नाही का असं देखील रोहित पवार म्हणतात. मृत्यूचा संकेत मडक्यातून दिला जातो असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. तर मडकी फोडणारा कोण माहिती नाही, मी कोणाचा कधीही अवमान केलेला नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय. तो प्रचंड प्रमाणावरती व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओवरती सुद्धा टीका करण्यात येते. मात्र हा खरं तर मडकं फोडण्याचं नेमकं कारण काय होतं आणि हा व्हिडिओ कसा व्हायरल झाला त्याच्यामध्ये दिसणारे कार्यकर्ते रविराज तावरे आपल्या बरोबर आहेत. तुमचा एक व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला. आता त्या व्हिडिओवरती टीका करण्यात येते की नाही, मृत्यूची ज्यावेळेस शंका असते त्यावेळेस ते मडकं फोडलं जातं असा थेट तुमच्यावरती आरोप करण्यात येतो किंवा थेट अजितदादांवरती आरोप करण्यात येतोय. काय नेमकं तुम्ही त्याच्यामध्ये म्हटलेलं होतं हे एकदा स्पष्ट करा. माझ्याकडे तो व्हिडिओ अजूनही आहे, आपण तो व्हिडिओ पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये जे आहे तो माठ आहे, डेरा माठ आणि मडकं यात फरक आहे. माठ म्हणजे कलश. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कलशाला अतिशय पवित्र स्थान आहे. कुठल्याही शुभप्रसंगी कलश पूजला जातो, कलश पूजन केलं जातं. वास्तुशांती असू द्यात, मंदिराचं देवळाचं हे असू द्यात, कलश पूजन केलं जातं. आणि मी त्या ठिकाणी तो माठ, तो कलश दाखवून सांगितलं हा विकासाचा माठ. ज्या पद्धतीने कुंभाराने हा माठ बनवलेला आहे कष्ट करून, त्या पद्धतीने गेले 30 वर्षे बारामतीच्या विकासाचा कलश अजितदादांनी बनवलेला आहे. रस्ते असू द्यात, ड्रेनेज असू द्यात, सार्वजनिक शौचालय असू द्यात, समाज मंदिर असू द्यात, सभामंडप असू द्यात, प्राथमिक आरोग्य केंद्र असू द्यात, सेंट्रल बिल्डिंग, विविध प्रशासकीय इमारती असू द्यात, ह्या सगळ्या हा विकासाचा कलश अजितदादांनी बनवला आहे. उद्याच्या 7 तारखेला आपण ह्या कलशाला तडा जाऊन देणार आहे का? हा आपल्या महिलेच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम अजितदादांनी केलंय आणि हा विकासाने कलश भरून दिलाय. तो हा कलश उतरवण्याचं काम येणाऱ्या 7 तारखेला आपण करणार आहे का? ह्या कलशाचं, विकास कलशाचं रूपांतर विकास रांजणात करणार आहे. हा मला त्या ठिकाणी मुद्दाम त्या ठिकाणी मी मडकं फोडलं नेमकं त्याचं नेमकं कारण काय? त्या ठिकाणी हा जो विकास कलश आहे, हा जर उद्या एवढा दादांनी प्रयत्नांनी विकास कलश बनवलेला आहे, त्याला तडा गेला, तो जर उद्या फुटला तर आपल्यासाठी उद्या कोण येणार आहे? 15 वर्षे आपण ज्यांना खासदार म्हणून निवडून दिलं त्यांनी मागं वळून पाहिलं नाही, त्या कधी आपल्यासाठी आल्या नाहीत. आणि एवढा विकास करून हा जर कलश दादांच्या डोळ्यात देखत फुटला, दादांच्या डोळ्यात पाणी येणार आहे, मग उद्या आपल्याला पोटाशी घेणारं कोण आहे? हा सांगण्याचा त्याच्यातून उद्देश होता. त्यामध्ये आपण ती क्लिप नीट बघा, पवार साहेबांचा कुठेही उल्लेख केला नाही. उलट मी तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की माझं आयुष्य पवार साहेबांना लागावं. परंतु तुम्हाला एक सांगतो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आजोबा हा नातवाचा सगळ्यात पहिला मित्र असतो आणि नातू हा आजोबाचा सगळ्यात शेवटचा मित्र असतो. हीच आपली संस्कृती. मी त्या ठिकाणी साहेबांचं नाव घेतलं नाही, त्यांच्या आयुष्यमानावर काही बोललो नाही, परंतु कोत्या वृत्तीचे ज्यांच्या डोक्यामध्ये शेण भरले ते रोहित पवार जाणून बुजून हा विषय साहेबांच्या कशाबद्दल नेला तुम्ही, मला ते बोलणं सुद्धा पाप आहे माझ्या तोंडात. मी माझ्या स्वप्नात सुद्धा ते विचार येत नाही. त्याच्यावरती नेला रोहित पवारांना. हे सगळं कधी ह्यांचं संपतंय, मी कधी पक्ष ताब्यात घेतोय, पक्षाचा कधी मी मालक होतोय आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझं स्वप्न कधी पूर्ण होतोय याची घाई झाली. त्याच्यामुळे चोराच्या मनात चांदणं, रोहित पवारांच्या मनात तेच त्यांच्या ओटावर आलं. याच्यामध्ये सर्व तमाम महाराष्ट्रकराला मला माझी विनंती, माझा व्हिडिओ तुम्ही नीट बघा. मी त्या ठिकाणी माठ, विकास कलश, मडकं असते बारकं ते वेगळं असते आणि आपण माठाला आपण कलश म्हणतो. प्रत्येक शुभ प्रसंगी हा पूजला जातो. तुम्ही ते अजितदादांसाठी वापरलेलं होतं? येस बिलकुल. अजितदादांनी केलं. कुंभार ज्या पद्धतीने माठ बनवतो त्या पद्धतीनं हा विकास कलश अजितदादांनी बनवलाय बारामतीचा. ह्याला तुम्ही तडा घालवणार आहे, हा फोडणार आहे की हा विकास कलशाचं रूपांतर विकास रांजणात करणार आहे? तुम्ही माझी क्लिप दाखवा लोकांना. नव्हतं तर ते कलश नव्हतं. हा रोहित पवारांच्या कोत्या वृत्तीचा त्या ठिकाणी दाखला आहे की रोहित पवार ओढून ताणून कसं लोकांना फसवतायत, कसं लोकांची दिशाभूल करतायत. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला माझा व्हिडिओ दाखवा, मी काय बोललोय ते दाखवा आणि रोहित पवार कसं जनतेची दिशाभूल करतायत, ओढून ताणून लोकांची कशी दुसऱ्या बाजूला नेण्याचा प्रयत्न करतात आणि सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःच्या आजोबाबद्दल. आजोबा हा नातवाचा सगळ्यात पहिला मित्र असतो आणि नातू हा आजोबाचा सगळ्यात शेवटचा मित्र असतो. अशी आपली संस्कृती. आणि असले बोल मी तर म्हणेन माझं नाही, अख्ख्या माळेगावकरांचा आयुष्य साहेबांना लाभावं. आमच्या मनात सुद्धा हा विचार येत नाही. जरी राजकीय भूमिका आमची वेगळी असली परंतु ही आमची संस्कृती नाही. ह्या मार्गाने आम्ही कधी गेलो नाही. पण राजकारणापायी, सत्तेपायी रोहित पवारांच्या मनात जे तेच ओटावर आलं.
काल बोलताना अजितदादा सुद्धा असं म्हणाले की ते कार्यकर्ते कोण आहेत मला माहिती आम्ही नाही. काय दादांना विचारून केलंच नाही ना. ह्या घटनेचा ना अजित पवारांचा लांब लांबपर्यंत संबंध नाही. आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून काम करतो. आमचे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी अजितदादांनी केलेलं काम आमच्या पुढे आहे, ते आम्ही जनतेपुढे पोहोचवत होतो. ह्या घटनेचा कोण रविराज तावरे आणि कोण कलश हे करतो हे अजित पवारांना माहिती सुद्धा नाही. लांब लांबपर्यंत त्यांना माहिती नाही. मात्र तुम्ही अजित पवारांच्या पक्षाचं इथं काम करताय, अजितदादांची भूमिका तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाताय म्हणून तुम्ही ते फोडलेलं होतं. बिलकुल. आता टीका होते, मग त्याला कसं उत्तर देणार? आता मग टीका तेच सांगतोय. तुम्ही तो माझा 2 मिनिटाचाच व्हिडिओ आहे, तो तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला दाखवा. मी काय बोललोय ते महाराष्ट्राला कळू द्या. आणि रोहित पवारांनी तो विषय ओढून ताडून कसा दुसरीकडे नेलाय हे कळू द्या. म्हणजे महाराष्ट्राच्याही लक्षात येईल रोहित पवार किती कोत्या वृत्तीचं राजकारण करतायत. आणि स्वतःच्या आजोबाबद्दल, अहो आपण दुसऱ्याच्या आजोबाबद्दल असं वक्तव्य करू नाही, ते स्वतःच्या आजोबांचा म्हणजे मला सुद्धा इतकी त्या ठिकाणी किळस आली त्या रोहित पवारांच्या वक्तव्याची. इतका सुसंस्कृत घरातला माणूस ह्या थराला जाऊ शकतो म्हणजे अतिशय हे विश्वास ठेवून म्हणजे अतिशय म्हणजे अशिक्षित माणूस सुद्धा असे विचार व्यक्त करू शकत नाहीत. आणि राहिला ते म्हणले मलिदा गँग, ते जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा